रात्रीतला दुसरा आणि स्पर्धेचा 6वा संघ बघायला मिळेल. पहिला चेंडू घेऊन जातो प्रेम, टॅप केलाय आणि इथे बाकी चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा, खणखणीत चौकार, बॅकफुटला गेले, टॅप केला आणि 4 धावा बघायला मिळतात. पुन्हा प्रेम, हो इथे बघे बॅकफुटला गेलाय, चेंडूला कट केलाय, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केला 5 धावा या फलकावर लागल्या जातात. जबरदस्त मॅच आपण बघत आहात. वेल डन ऑर्गनायझेशन, एक दर्जेदार स्पर्धा, वेळेचं लिमिट आणि स्पर्धा टाइमवर कशी खेळावी ही पाहायला मिळते. ओ हलक्या हाताने चेंडू खेळलाय, बाल बाल बदगे पडल्यानंतर चेंडूने काटा बदला असं म्हटलं जातं. हिंदी समालोचक आकाश चोप्रा म्हणतात काटा बदला. लोक म्हणतात की कुठे काटा रुपला, काटा बदलला म्हणजे चेंडूने आपली दिशा बदलली. तशा पद्धतीचा इकडे चेंडू बघायला मिळतोय. 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या होते 6. पुन्हा प्रेम, ओहो हो काय कव्हर ड्राईव्ह बघायला मिळते. सौरभ गांगुली स्टाईल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळते. आठवण झाली युवराज सिंगची. काय कव्हर ड्राईव्ह चार्ज होतो बघा, आवाज किती वाढला गेला. वाढ बॅटिंग, जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. आजच्या दिवसाला प्रत्येक सामना हा टप बघायला मिळते. पुन्हा प्रेम खराब, इथे बाकी दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळेल. एक्स्टमच्या बाहेर वाईट चेंडू. धावसंख्या होती ती 11 धावा. आपण बघत आहात यश फाउंडेशन मुरबा विरुद्ध YBCC वेऊर. बॉल आउट नंतर टॉस अशा पद्धतीचा सामना झाला. आगवत संघाविरुद्ध गुड बॉल. इथे बाकी बॉइंदी गेन साठी यष्टी रक्षकातून चूक होत आहे. धावसंख्या 12 धावा या फरकावर लागल्या जात आहेत. हो आमचे ग्रामपंचायत सदस्य राकेश परदेशी साहेब या आपण मंचावर आमंत्रित केलं जात आहे. भरभरून प्रेम तुम्ही या स्पर्धेवर देखील करतात. तुमच्याकडे देखील मोठी स्पर्धा बघायला मिळते, पण या स्पर्धेवर देखील प्रेम करतात. सरावले आमचे ग्रामपंचायत सदस्य अतेज राऊत यांचे परम मित्र आदरणीय राकेश परदेशी साहेब, कृपया आपण मंचावरचं या आणि स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या षटक संपला. धावसंख्या झाली ती 13. मित्र का कोणाची कमी करतील हो धावा. आपला 12वा खेळाडू इकडे 9वा खेळाडू पाठवलाय. आमचे डिजिटल स्कोरर आहेत, कॅमेरामन आहेत, ऑफिसर स्कोरर आहेत आणि 13 धावा होणार. का मुरब्याची धावसंख्या किंवा आम्हाला काय लाखपती मिळणार आहोत, आम्ही धावा कमी करणार आहोत. चला बघूया वाय कट्टा या खेळाडूला बघितल्यानंतर आयुष्याला कलाटणे कुठे मिळाले असेल. तारापूर धमाकामध्ये मॅन ऑफ द सिरीज झाला आणि तिथून बाकी हा खेळाडू सुसाट वेगाने पळत सुटला. इथे थांबायचं नाही, मला थांबायचं नाही आहे आणि बघता बघता सलग 4 मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफ्या जिंकल्यात. ओहो पॅरोसिप बघायला मिळतो. डिक्लेअर झोनमध्ये जातोय आणि हा चेंडू इथेच जाणार कारण जास्त खाली होता. आपण बघितलं ब्लॉक हॉलमध्ये चेंडू कसा टाकायला पाहिजे. अप्रतिम गोलंदाजी ताकद बघा. धावसंख्या 14 धावा तुम्हाला बघायला मिळतात. विशालच्या बॅटमधून 2 कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाले. दोनदा आवर्जून बोलले राकेश परदेशी या. सरावली ग्रामपंचायत सदस्य आदरणीय राकेश परदेशी साहेब, आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. ड्राईव्ह केला. इथं सुंदर सेटक्शन बघायला मिळते. प्रेम नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. YBCC वेऊर. काय दर्जेदार खेळ दोन संघाकडून बघायला मिळतोय. पुन्हा एकदा करण ठाकूर गोलंदाजी करतोय. समोर विशाल खली नावाचा एक ब्रँड फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. जागा बनवून खेळलाय, सरळ जातो, धावबाचा चान्स आणि इथे गडी बाद. विशाल बाद झालाय.
नवीन फलंदाज गेलाय तो तेजस. आता बाकी हार्दिकवर मोठी जबाबदारी आहे. असंख्य मैदान अवरवाम मध्ये देखील गाजवलेत हार्दिक या खेळाडूंनी. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो. एक धाव बघायला मिळते. धावसंख्या होते ती 15. यातील विजेता संघ आजच्या रात्रीतला दुसरा आणि स्पर्धेतला 6वा संघ तुम्हाला बघायला मिळेल उद्या सुपर 8 मध्ये. हा तिसरा संघ बघायला मिळेल आजच्या दिवसातला, म्हणजे 7वा संघ पाहायला मिळेल. नो बॉल आणि 4 धावा बघायला मिळतात. खणखणीत चौकार तुम्हाला पाहायला मिळालं. शाळेचं गॅदरिंग होतं आणि तेव्हा हे गीत वाजवलं गेलं. अतिशय लोकप्रिय बालगीत, जुनं ते सोनं बघायला मिळतात. राकेशजीचं आवडतं गाणं, कारण राकेशजींना लहान मुलं खूप आवडतात. म्हणजे मुलं ही देवाची देणी असतात. बडे के साथ रखे कुछ खराब करेंगे, बच्चे के साथ रहेंगे तो कुछ कुछ सीखेंगे. अनेक तर 20 धावा, 4 चेंडू 20 धावा. 20 धावा झाल्यात. अप्रतिम फटका आपण पाहिलात. आणि हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळाला तो तेजस नावाचा एक ब्रँड फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. मुरबा यश फाउंडेशन नावाचा संघ हा तुम्हाला बघायला मिळतोय. ओहो, काय कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतं. पहिलं बाळ बसलं आईच्या खुशीत आणि नंतर शाळेत गीत वाजवलं. रात्रीचं चांदणं पहिलं मारलं ऑन साईडला आणि दुसरं मारलं आईच्या खुशीमध्ये प्रेमामध्ये पडताना कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. आणि ईश्वर माशी बाकी प्रेमात पडले तर मोबाईलवर कोणाला कॉल करताना पाहायला मिळतात. आपण बघा या सभी तो नांदा चौकावर. आणि मग कळेल की लग्न करून दाखवा, मग आई जवळची की बायको जवळची. ओहो, काय तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळते. ओ इथे बाकी पुन्हा चेंडू टवलाय. पुन्हा सीमा पलीकडे 4 धावा. हॅट्रिक चौकार बघायला मिळतात. अत्तेजी दाखवा ती. अत्तेजी झेल दाखवतो तुम्हाला बघा. चषकला तो संघ होता पवन सूद मुरबा संघाचा. आणि अप्रतिम झेल, काय सूर बघायला मिळालाय. भरभरून कौतुक केलं युट्यूबच्या माध्यमातून. धावसंख्या झाला 2 षटकामध्ये 28 धावा. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो काय नाव, आदित्य. 3 चेंडू 3 चौकार बघायला मिळाला. का सुंदर फलंदाजी बघायला. अष्टपैलू खेळ आपण बघायला. 2 षटकं झालीत. पुन्हा आपला षटकातला पुढचा चेंडू आदित्य समोर हार्दिक नावाचा फलंदाज बघायला मिळतो. टॅप केलाय आणि सरळ चेंडू. तुषार लढे नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. बालपणे आई सांगायची बाळा उंची वाढवायची तर उड्या मारत जा. आता बाकी उड्या मारण्याचं काम करतोय, कारण संघाच्या धावा वाचवायच्या आहेत. धावसंख्या 3 ने वाचवलंय. यस, बॅट्समन रिप्लाय का, बॅट्समनने घेतलाय. ओके चला बघा. आता जे या बाउंड्री आहे का बघा. पंचाने घेतलाय रिप्लाय. बाउंड्री आहे का बघा. लाईन टच म्हणतात ते, बाउंड्रीसाठी लाईन टच. काय दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळतो. खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे. खलीने सुरुवात केली. अप्रतिम 2 चौकार बघितले. त्यानंतर बाकी तुम्हाला बघायला चौकार पाहायला मिळेल. आणि आता हा नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे गुड फिल्डिंग. 3 धावा सेव्ह केल्यात. 3 धावा सेव्ह केल्यात. अतिशय सुंदर फेड बघायला मिळतात. आजच्या दिवसात प्रत्येक सामने हे अतिशय बघायला मिळतात. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तमाम क्रिकेटपटू आणि सर्व संघांचा अवलंब बघायला मिळते. रात्रीमध्येच प्रत्येक काम करायचं, रात्रीमध्येच प्रत्येकांना भेटायचं.
आणि राकेशजीचा जन्मच रात्री झाला असं मला वाटते. दिवसामध्ये कोणतीच कामं ते करत नाही आहे, प्रत्येक कामं रात्रीमध्ये करतायत. कोणाच्यात लग्नात जायचं 11:30 नंतर जायचं, पण त्याचे मित्रच आले नाही आहेत. त्यांच्या अर्धांगिनी काल आल्या होत्या, 2100 रुपये आमच्या मंडळाला त्यांनी दिल्यात. आणि खरोखर वहिनीचं आम्ही मनपूर्वक स्वागत आणि कौतुक करतोय की खरोखर ज्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. आता सकाळच्या सत्रामध्ये 4:30 वाजता महालक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर जन्मदिवसा दिवशी आम्हाला आमच्या निलेश भाऊंची अर्धांगिनी ह्यांच्याकडनं आमच्या 2100 रुपयाची देणगी धर्मवीर प्रतिष्ठान दिली गेली. फरकाव धावसंख्या लागलाय ती 30. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू आदित्य नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. चेंडू टॅप केलाय लढे नावाचा, इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण. कळतात. ओ गुड फिल्डिंग, सरळ हातामध्ये चेंडू जातोय. चांगलं कमबॅक केलं, षटक सोबत 3 आणि फरका धावसंख्या लागलाय ती 33 धावा. 3-3-3 बघा कसं योग तुम्हाला बघायला मिळतं. 3 षटक 33 धावा. बघा शेवटच्या षटकाने किती धावा काढतायत डीजे. आणि तारापुरची डमडम आमची बघायला मिळते. जब तक तारापुर की शान है डमडम आती रहेगी, तारापुर की टीम दिखती रहेगी. ओके वो काबिल मिस्टर साकिर मुल्ला है कि नहीं? यास मिस्टर बन गए ना, पहिले तो साकिर मुल्ला थे. चलो शेवटचा षटक बघायला मिळतोय. ड्राईव्ह पाहायला मिळतोय, खडखडीत चौकार इकडे बघायला मिळतोय. तुषार लढेने सूर मारली, पण चेंडूचा वेग एवढा होता की चेंडू अगोदर निघून गेलाय. पर्यंत आमच्या विचारलं की इकडे रोड खडलं मग गाड्या न्यायच्या कशा, हा एक प्रश्नचिन्ह मला विचारला. सुंदर तुमचं बाकी सगळी सेवा तुमच्याकडे होतात. असंख्य रोड कामाला बघायला मिळतात. इथे बाकी सुंदर ड्राईव्ह, सुंदर सेट डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का दरम्यान? नाही, चांगलं कव्हरिंग केलं गेला, कौतुक असायला पाहिजे. काय सुंदर सेटक्स संजय यांच्याकडनं बघायला मिळते. विदाऊट प्रॅक्टिस कशी फिल्डिंग करायची म्हणतात ना, देही याची देहा याचं डोळा, आणि हीच मॅच तुम्ही भरून दाखवा. वेल नॉन ऑर्गनायझर, प्रत्येक टायमिंग वेळेवर संपणारी. कालच्या दिवसात देखील 2:15ला मॅच संपला. इनॉग्रेशन केलं गेलं तरी देखील 2:15 वाजता मॅच संपला गेला. आणि म्हणूनच या स्पर्धेचं एक्झिक्युटिव्ह आणि ॲक्सिलेटर कसं बघायला मिळते ते बघायला मिळते. दिस इज अ गुड ऑर्गनायझेशन टुर्नामेंट. ओ हो, इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि गडी बाद.
दिले 70-80चं मोठं गाणं काका नावाने परिचित असणारा या राजेश खन्नाचे गाणं आपल्याला काल बघायला मिळतात. उर्वी जिजेचा क्लास आज बघायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या नवीन फलंदाज गेलेत ते अनिकेत. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. गुड बॉलिंग. इथे बाकी धावबाचा चान्स जोरदार आपल्या निगडी बाद. इथे बाकी मोठा झटका बसतो. एक कम बॅक केलाय. गरज होती विकेटची पण पंचाने रफेल घेतला. तो 38 धावा झाल्यात. मग हर्षलकडे क्षमता आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू किती धावा निघतील. 40-42 के डॉट चेंडू बघायचं आहे. खूप चांगली गोलंदाजी हाताळताना हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ब्रिजेस नावाचा गोलंदाज. वेळेवर स्पर्धा बघायला मिळते. व्हॉट अ टाइम. इथे वाईट चेंडू जात आहे. धावसंख्या 39 बघायला मिळत आहे. मोक्याच्या क्षणी गरज होती धावा मिळण्याची. इथे बाकी अवांतर धावा बघायला मिळतात. पुन्हा एकदा ब्रिजेश अप्रतिम गोलंदाजी हाताळताना आपण बघत आहात. ओहो काय गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू पायावर येईल की गुगली पडेल. चेंडू लेग ब्रेक होईल की स्टंपिंग होईल ही मनामध्ये भीती असताना हे मुबारक तुझे हम नवाज मिल गया. काय गीत आम्हाला बघायला मिळालं. तारापूरचा संघ इकडे आलाय. तारापूरचा संघामध्ये सेफ आहेत की नाही. सेफला रात्रीच्या मॅचवरचा सेफ आहे की नाही आपके साथ. सेफ नाही आहे. इथे क्षेत्रक्षण डायरेक्ट हिट पाहायला मिळेल. एकच धाव बघायला मिळेल. धावसंख्या होते 41. 41 धावा झाल्यात. 42 धावा विजयासाठी करायच्या आहेत. आणि पाहूया उजू निर्वेचं एक दर्जेदार गीत. आणि यानंतर बाकी आपली मॅच आपण बघणार आहोत. दुसरा संघ आपल्याला बघायला मिळतोय डी ग्रुपचा. बोलवतो ना घरातल्या माणसाला प्रोत्साहित करायचं. जाणार नाहीत हे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे. तुमचं काम आहे थांबण्याचं. हा यस नाणेफेकीसाठी आपण घेऊन जातो. या धोडीपूजा आणि दुसरा संघ आपण बघितला. दीपक 11. चला या इथे बघा आपण नाणेफेक करतोय. डी ग्रुपचा मॅचेस बघायला मिळते. वाणे सर नंतर आपण तुमची इंटरव्ह्यू घ्यायची. आपण 2 मिनिटं बोलणार. तुम्ही मागाशीच तुम्हाला सांगितलं खूप चांगलं नियोजन आयोजन खूप चांगली शिस्त पालघर बॉक्सच्या माध्यमातून बघायला मिळतात. राकेश मला त्रास द्यायला आवडतात. ओके इथे बघायला मिळत आहे दीपक केले. इकडे धोडी पूजा. पहिलं चॉईस करणार आपण टॉस करणार आहोत. राकेश बघायला मिळतात जे क्रिकेटवर सबके साथ प्यार करते हैं मोहब्बती करते हैं. बताइए. ओके कॉल केलाय. आज साहेब आला. टॉस जिंकलाय. काय करणार आपण. टॉस जिंकला. टॉस जीता आपने. बैटिंग है कैसे कोई खेल जिसके ऊपर भरोसा आपका ज़्यादा है. ऐसे तो सब पे भरोसा करना पड़ता है पर है कुछ प्लेयर अच्छे. ओके ठीक है. आप टॉस जीते तो क्या लेते थे. फील्डिंग ही लेते. अभी आपका बैटिंग है. कितने रन बनाने चाहेंगे. देखते जितना उसके उतना बनाएंगे. थँक्यू सो मच जुळेंगे. चलो राकेश जी आपल्यावर स्थानापन्न व्हायचं खूप वेळ महत्त्वाचा दिला आणि तुम्हाला त्रास द्यायला आम्हाला खूप आवडते. कारण निश्चितच एक वेगळं महत्त्व दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून आपण राकेशजींना बघितलं ज्याने भरभरून प्रेम केलं. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडे देखील एक मोठी स्पर्धा हे आपल्याला प्रत्येकानं बघायला मिळेल. 2 लाख आणि 2,11,000ची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि खरोखर आवर्जून या स्पर्धेचा आनंद घ्या. पण साहेब डिसिप्लिन असंच ठेवा. डिसिप्लिन असंच ठेवा. पैशाने सर्व गोष्टी विकत घेता येत नाही आहे. चला बघूया.
अतिशय सुंदर चेंडू चांगला पहिले खेळून काढला, एक धाव बघायला मिळते. पण ये खिलाड़ी के लिए तारापुर गांव काफी अच्छा पड़ा. तारापुर धमाका में देखा, यहाँ पे मैन ऑफ द सीरीज बने और उसके बाद ये ठाकुर जी रुकने का नाम ही नहीं लेते हैं. क्या है तारापुर धमाका का जवाब. उसके बाद लगातार 4 मैन ऑफ द सीरीज और गत साल बंबई में जाके पालघर डंका पिटा दिया और पालघर बॉक्स का नाम बना दिया. ओ अतिशय सुंदर पे रनिंग बिटवीन बघायला मिळते. हलक्या हाताने खेळणारा एकाने बाकी मोठं काम करायचं, दुसऱ्याने घर चालवायचं, तसं तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला तुम्हाला करण ठाकूर आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे तुषार लढे. विजयासाठी धावसंख्या करायची 42. 7वा संघ या स्पर्धेतला आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा आपला षटकाला पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा. अजून डी ग्रुप बाकी आहेत. अप्रतिम बॅटिंग, काय दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आणि माणूस लग्नाची तयारी कशी करतो हे आमच्या पंचाकडे शिकावं. आता पण तयारी करतो, चांगले नीटनेटके कपडे घालायचे. पाहुणेमध्ये पहिल्या वर्ष मान असतो, नंतर बाकी सन्मान असतो, ह्याची कृपया प्रत्येकाने आठवण करा. ओ गुड शॉट, काय शॉट बघायला मिळाला. टप्पा कुठे पडणार अगोदर हेरलं, पोझिशन बनवली आणि बैठकी शॉट मारलाय. काय क्लास दर्जेदार स्वीट फका. हा पॉवरफुल पॅरल स्वीप आहे जो तुमच्या मांडीच्या खालून बघायला मिळतो. लेडर क्रिकेटची प्रमाणे जेव्हा आम्ही करतो, समालोचन करतो, दिस इज अ स्वीप शॉट. वॉट अ बॅटिंग. छोटा पॅकेज बडा धमाका असं म्हटलं जातं. क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं केलं आणि आता बॅटिंग देखील आपल्या संघासाठी करतात. ओ इथे बाकी सन्मानजनक केली, मोठा चौकार. त्यानंतर बाकी डॉट चेंडू जाणार. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागली जाते ती 9 धावा. काय दर्जेदार ऑर्गनायझेशन तुम्हाला बघायला मिळते. पोट भरून कौतुक करावं. जिथे जिथे पाहाल तिथे चांगला मॅसेजेस बघायला मिळते. स्पर्धा कशी करावी, धर्मवी चचकासारखी नीटनेटकीपणा, वेळेचं महत्त्व बघावं आणि प्रत्येक वेळेवर संपणारी स्पर्धा बघायला मिळते. आहा स्ट्रेट ड्राईव्ह होतं इथे, सरळ जातो लॉंग ऑफच्या रिझनला. डॉट चेंडू बघायला मिळतोय. इथे पहिलं षटक संपलं आणि फरक धावसंख्या बघायला मिळते ती 9 धावा. चला प्रत्येकाला विनंती आहे की मीटिंग कमी करायची आणि मीटिंग कमी करण्याचे नियम बनवलेत आणि म्हणूनच स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. बघा अजून 11:30 देखील वाजलेलं नाही आणि आपल्याला 6वा संघ बघायला मिळेल. आणि 11:30 पावणे 12 वाजता आपण डी पॅनल चालू करतोय आणि 1:30-2 वाजेपर्यंत मॅच संघाला बघेल. नीटनेटकेपणा, परफेक्ट ऑर्गनायझेशन, वेळेचं महत्त्व, चांगली अंपायरिंग, ऑर्गनायझर कमिटीचा असा निर्णय असं तुम्ही करत असाल तर तुम्हाला बघायला मिळते. इथे तुमचा ॲटिट्यूड असायला पाहिजे, ऑर्गनायझर कमिटी असायला पाहिजे. आणि म्हणूनच तर तुम्हाला वाणी सरांनी सांगितलं की सर्वोत्कृष्ट स्पर्धा मी का म्हणतो की ते वेळेवर महत्त्व मिळते. पालघरची टीम देखील निघाली तर 3 वाजता जाऊन झोपू शकते. आणि टीम मीटिंग पिचच्या बाजूला घ्यायची आहे, कृपया नोंद असायला. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो दुदेश नावाचा गोलंदाज. बघूया कशा पद्धतीने करतोय. 9 फलकावर धावसंख्या लागलाय ती 9. विजयासाठी करायच्या तर 42 धावा ना, 42 का 42 42 धावा करे. बघा दुदेश नावाचा गोलंदाज. तुषार लढे फलंदाज तयार आहे. काय सुंदर पॉईंटच्या रिझल्टला चौकार बघायला मिळते. उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह बघायला मिळते. अगोदरच्या सामन्यात तर टेलेंडरने केलं होतं, इथे बाकी तुषार लढे नावाचा फलंदाजी करताना बघायला मिळतो. YBCC संघाला देखील हे मैदान खूप फलदायक आहे. आतापर्यंत आपण बघितलं पहिल्या पर्वापासनं इथे बाकी YBCC संघाचा खेळ चांगला होतोय. असे काही मैदान असतात तिथे हुकमत गाजवतात काही फलंदाज. आपण इंटरनॅशनल क्रिकेटचा दर्जा बघितला तर असंख्य मैदानं गाजवणारे असंख्य खेळाडू आपण बघितलेत. तसा YBCC संघासाठी देखील हा संघ मैदान खूप महत्त्वाचं बघायला मिळतं. पुन्हा दुदेश आपला सगळा पुढचा चेंडू. नो बॉल +1 म्हणजे 2 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 2 धावांनी विचार केला तर फलकात धावसंख्या होते ती 15. काय दर्जेदार खेळ तुम्हाला बघायला मिळेल आजच्या दिवशीतला YBCC आणि अगवन. कोण विसरू शकतोय. टाय मॅच, बॉल आउट मॅच, मग शेवटी टॉसवर गेली आणि टॉस विजयी झाला तो YBCC. थरार 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 बघायला मिळालं प्रत्येक त्या मॅचमध्ये. प्रत्येक क्षणाच्या अनेक आठवणी दरवर्षी या स्पर्धेच्या पाहायला मिळतील. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या रिझल्टला, थोडीशी फ्लंबिंग होते पण सुंदर सेट्रेशन तिकडे बघायला मिळते. 15 धावा फरकावर लागल्यात. पुन्हा एकदा दुदेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. समोर करण ठाकूर नावाचा फलंदाज. चांगला टॅप खेळलाय. इथे बाकी चुकीला माफी नाही. समोर चेंडू तुम्ही दिला तर इथे बाकी टॅप बघायला मिळेल. कारण विकास माशी म्हणा, हा म्हणा, कीर्तेश म्हणा, जब्बीर म्हणा, हे टॅपर खेळाडू आहेत आणि ह्यांच्याकडून अशा धावा तुम्हाला बघायला मिळतात. गुड शॉट. आणि टॅपर एवढा उंच होता की 7 फूटचा माणूस जरी असला तरी उंच माणूस अडू शकणार नाही आहे. आणि फलकात धावसंख्या लागते ती 19.
विजयासाठी 42 धावा करायच्या आहेत. 19 धावा फलकावर लागल्या जातात. अतिशय सुंदर भागीदारी पहिल्या सामन्यात देखील या दोन खेळाडूंनी केली होती ओपनिंग बल्लेबाजी. आता देखील ओपनिंग बल्लेबाजीची पार्टनरशिप तुम्हाला बघायला मिळते. ओहो गुड फिल्डिंग इकडे बघायला मिळते. नो बॉल आहे. 1 धावा बघायला 20 धावा फलकावर लागल्या जात आहेत. काय सुंदर सेटरेशन केलं. उंच सूर मारली. हाताच्या पंजाने चेडूला मैदानाच्या आतमध्ये आणलं आणि चौकार जात होता तो वाचवला गेला. दॅट्स इज अ फील्ड वर्क. निर्भय या खेळाचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. 15 चेंडू 22 धावाची आवश्यकता. ओहो हो काय चेंडूला खेळून काढलाय. अंडर केला चेंडू यॉर्करचा पायावरती होता पण अप्रतिम ड्राईव्ह तिकडे बघायला मिळालं. इथे बाकी सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळेल. 24 चेंडू 18 धावा. अजून देखील 18 धावाची आवश्यकता. विजयासाठी 42 धावा करायच्या आहेत. आगरीपाडा चॅम्पियनशिप पालघर 4 रस्त्यावर. चला YBCC कृपया डकआउटमध्ये तुम्ही नोबॉल वगैरे बोलू नका. ऑब्जेक्शन आपल्या YBCC डकआउटमध्ये खेळाडू बसेल नोबॉल बोलू नका. पंच आपलं काम करतील. चला आगरीपाडा झालं 4 रस्त्यावर आहे. तारीख आहे ती 25 ते 29 डे नाईट मॅच आहेत त्या. 3 कॅमेऱ्याने तुम्हाला बघायला मिळेल. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय आणि उद्या इथे देखील तुम्हाला 3 कॅमेरे बघायला धर्मवीर चषकामध्ये. काय फील्ड वर्क काय ग्राउंडचे मेंटेनन्स बघायला मिळेल. पिचचं बनवलेलं विकेट त्यानंतर बाकी तुम्हाला असलेली लायटिंग डीजेची सर्व्हिस अप्रतिम बघायला. उत्कृष्ट दर्जाची पंचगिरी आणि प्रत्येक संघाला देण्याला गेलेली ताकीद ही इथे मानली जाते आणि म्हणून ही स्पर्धा तुम्हाला रात्री 2:10 2:15 संपवली जाते. घरामध्ये जाऊन तुम्ही 3 वाजता झोपू शकतात. 4 तास झोप मिळाली की बाकीच्या लोकांना फर्स्टशिपवर जनरलशिपवर कामावर जायला मिळते. आणि आम्ही बघितलं जेव्हा आम्ही मेसेज बघतोय सबको जॉब आहे सबको जाना आहे आणि तेव्हा आम्हाला कळतं की रात्री 5 वाजेपर्यंत मॅच चालतात तेव्हा काय बाजू होते. दुसऱ्या दिवशी त्या माणसाचा खाडा होतोय आणि अशा वर्षभर मॅच खेळत असतात. तुमचा CL आणि सिकलीव ह्या तुम्हाला वर्षभर फक्त 12 असतात आणि PHC गेल्या का मग तुम्हाला कंपल्सरी नॉट पेमेंट अशा पण बघायला लागतात. मग खेळापेक्षा आयुष्य जगा कामधंदा बघा आणि क्रिकेट खेळा. आज तारापूरच्या मोहल्ल्यातले अनेक खेळाडू इकडे बघायला मिळत आहेत. आमचे एंट्री टाकल्याने डमडम से आएंगे और तारापूर जीत के जाएंगे. यानंतर मोठे संघ बघायला मिळतील. D ग्रुपमध्ये बाकी मोठे संघ आहेत. चला आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो अनिश नावाचा गोलंदाज. अनिश राऊंड विकेट मारा करतोय. इथे बाकी बाउंड्री जात आहे. खूप चांगला प्रयत्न केला होता आणि धावसंख्या होते ती 29 धावा. एकोणतीस धावा तुम्हाला फरकावर बघायला मिळतात. दर्जेदार क्रिकेट इकडे बघायला मिळेल. आक्रमकता आणि सुंदरता किती असं बघायला मिळते. एक क्लास फलंदाज का बघायला. वायकट्टा का गाजवलं. मुंबई में बोलबाला का केलं ह्याचे उत्कृष्ट उदाहरण इथे तुम्हाला करण बघायला मिळते. ओहो इथे बाकी बॉल थांबेल. टॅप केलं डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. दरम्यान नाही धावसंख्या 1 निवडल्या. धावसंख्या होती 30 धावा फलकावर लागला. अजून देखील 12 धावाची आवश्यकता विजयासाठी. पण करण विचार हा पडतो की लग्न झाल्यावर हा स्वभाव बदलेल की नाही. भल्याला बनखोलीमध्ये नमून राहावं लागते. आता करणचं ॲटिट्यूड बघायला मिळतं. करण आम्हाला ॲग्रेसिव्ह बघायला मिळतं. क्रिकेट आहे अंडरमध्ये ॲग्रेसिव्ह असायला पाहिजे. पण बाळा लग्न झाल्यानंतर मग कळते की पापड कसं बैलाला पाडतात. ओहो हो करण तेच म्हणत होतं की डॉट बॉल घालू नका. हेच सांगत होतं की डॉट बॉल नका. मॅच बॉल टू बॉल आलाय आणि इथे बॉल डॉल द्यायचं नाही आहे. कारण मोठा खेळाडू आहे. वयाने लहान असतात तर कीर्तिमान खूप मोठी आहे करण ठाकूरची.
अभिमान आहे आम्हाला तमाम पालघर वासियांना, पालघर जिल्ह्याच्या खेळाडूंना. मुंबई वायकट्टा गाजवला आणि मुंबईच्या बघता बघता ये कहा आहे पालघर का, मग सांगितलं की पालघर इकडे आहेत, कहा के खेळाडू आहे, मग त्याला प्रत्येक गावाची परिचित दिलं. आणि शेवटचा चेंडू 4 धावा असताना मिस्टर साकीर मुलाचा चौका कोण विसरू शकतोय. मी विचारलं, त्यांनी सांगितलं त्याच्या मग बायपास देखील खेळ दिया और मैं तारापुर का काम कर लिया. अशा पद्धती चौका मारला आणि तिथे बाकी मोठमोठे कामं करताना असंख्य खेळाडूंनी आमच्या पालघर तालुक्याचं नाव रोशन केलं आणि वायकट्टामध्ये नाव केलंय. मोठा दबदबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं आमच्या पालघरच्या संघाने. काय मॅच बघायला मिळते. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. दर्जेदार फलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी टाकणारा तुम्हाला खेळाडू बघायला मिळतो. चेंडू टॅप केलाय, इथे जातो चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा, खणखणीत चौका. खेळतो यस. 32 शेवटचा बॉल आहे. 7 चेंडू 10 धावा. 7 चेंडू 7 धावा. अप्रतिम फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. दर्जेदार फलंदाजी. बघायला मिळते. काय दर्जा, जोरदार टाळ्या झाला पाहिजे दोन्ही खेळाडूला. एका साईडला छोटा पॅकेज धमाका तुषार लढे आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतोय उत्कृष्ट फलंदाजी. आणि खऱ्या अर्थाने याच्या जीवनाला संकल्पना कुठून मिळाली. तारापूर धमाका बघितला, तिकडे मॅन ऑफ द सिरीज घेतलं आणि त्याने तब्बल 4 मॅन ऑफ द सिरीजचे बक्षीस घेतलं आणि मुंबईला जाऊन खूप मोठं नाव करून आहे. आणि तिथून जो आत्मविश्वास, कॉन्फिडन्स मिळाला या खेळाडूला, इथे बाकी थांबताना बघता प्रत्येक सामन्यामध्ये अतिशय सुंदर दर्जाची गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी. आणि आजच्या घडीला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू कोण असेल तर हा करण ठाकूर तुम्हाला बघायला मिळतोय. 3 धावाची आवश्यकता. खराब क्षेत्ररक्षण मुरबाकडनं बघायला मिळालं. 2-3 ह्या बाउंड्री थांबायला पाहिजे होता. करण ठाकूरचं वादळ आणि इथे लढीची फलंदाजी आपण थांबवू शकलेलं नाही आहे. ओके. ओहो, यस यस यस. इथे बाकी सामना विजयी ठरतो. एक देखील विकेट गेली नाही आहे. 1 साइडेड पद्धतीने सामना विजयी झाला आणि 6वा संघ या स्पर्धेतला आपल्याला बघायला मिळतो YB सर.